नमस्कार. मी स्वतः काही आयोजन करत नाही आहे. मी आपल्याला खुल्या मनाने सांगू इच्छितो. परंतु मुखेड कंधार विधानसभेतील जे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत, जे मान्यवर आहेत, त्यांच्यामध्ये असे एक चर्चा झाली होती की आपण मष्णेर देवाचं दर्शन घेऊन 1 तारखेपासून आपण भव्य दिव्य समाज जागरणाचं काम आणि लोकांपर्यंत जाण्याचं काम करूया. मग त्या चर्चेच्या माध्यमातून याची परिवर्तन रॅलीमध्ये रूपांतरित झालं आणि हे लोक चळवळ झाली आणि आम्ही मुखेडहून शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तिथून आम्ही निघालो. निघताना आम्ही तिथं 50 लोक होतो, पण रस्त्यामध्ये इतके लोक जॉईन होत गेले. प्रत्येक गावामध्ये आमचा सत्कार झाला, प्रत्येक ठिकाणी JCBनं फुलं टाकले, प्रत्येक ठिकाणी आतिषबाजी झाली आणि तो जो लोकांचा सहभाग वाढत 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 मष्णेरला तर पाय ठेवायला जागा मिळत नाही अशा परिस्थितीत लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. असं कुठलंही नियोजन नव्हता. आम्ही 1 तारखेपासून मष्णेरचं दर्शन घेऊन काहीतरी उद्दात हेतून एक सामूहिक काम करावं हा याच्या मागचा उद्देश होता आणि ते करताना याला परिवर्तन रॅली असं नाव दिलं गेलं. आणि निश्चितच लोकांच्यामध्ये जे नैराश्य आहे, मुखेडचा जो विकास झालेला नाही आहे, या ठिकाणी MIDC नाही आहे, लेणीचा विकास झालेला नाही आहे, या ठिकाणी रस्त्याची कनेक्टिव्हिटी झालेली नाही आहे, शैक्षणिक चांगले संकुल नाही आहेत, आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, तर हा परिवर्तन आपल्याला मुखेडमध्ये करायचा आहे. समाजामध्ये एक प्रकारची भीती आहे, रोष आहे, तो कुठेतरी दूर करायचा आहे आणि मुखेड आणि कंधार विधानसभा क्षेत्रामध्ये एक चैतन्याचं वातावरण तयार करून, विकासाचं वातावरण तयार करून, समता बंधुभावाचं वातावरण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आजची ही परिवर्तन रॅली होती. आपण महायुतीचे उमेदवार आहात, आपण महायुतीमधून उमेदवारी मागत आहेत आणि त्या ठिकाणी रनिंग आमदार हे महायुतीतले भारतीय जनता पार्टीचे आहेत, तर आपण त्यांना विरोध करत मला त्याची कल्पना आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काही स्वतःचे अधिकार आहेत. मी कुणाला विरोध करत नाही आहे. जनता जनार्दन जे ठरवतं ते होणारं आहे. महायुतीमधूनच मी सुद्धा उमेदवारी मागत आहे. माझा तो हक्क आहे, कारण घटनेने मला अधिकार दिलेले आहेत आणि मी जे मंत्रालय स्तरावर किंवा आत्तापर्यंतच्या प्रशासकीय सेवेत जे काम केलेलं आहे आणि लोकांचा जो सहभाग आहे आणि ह्या मुखेडमध्येच माझं आश्रमशाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे, या भूमीतूनच मी घडलेलो आहे. त्यामुळे ह्या भागाचा जो गेल्या 75 वर्षामध्ये विकास झालेला नाही आहे आणि त्या अनुषंगाने सर्वपक्षीय लोकांची मागणी माझ्या नावाची आहे. आपल्याला ती आता माहीत झालेलीच आहे. तर त्यामुळे मी इथं येणाऱ्या विधानसभेला उमेदवार आहे आणि माझे जे वरिष्ठ आहेत, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर, आदरणीय अजितदादा पवार साहेब, हे मला चांगल्या पद्धतीने माझ्या कामाला समजून आहेत आणि महायुतीमध्ये कोण आहे किंवा कोण नाही याच्यापेक्षा कोण निवडून येतं हे फार महत्त्वाचं आहे आणि निवडून येणाऱ्याला निश्चित संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणून हे काम आम्ही करत आहोत. आपण उमेदवारीसाठी मुखेड कंधार हाच विभाग का निवडलात? ह्याच्याऐवजी नायगाव सुद्धा होतं आणि 9 विधानसभेपैकी तुम्ही मुखेड आणि कंधारच का निवडलात उमेदवारीसाठी? हा प्रश्न आपण चांगला विचारलात, कारण माझं बालपण जरी मी बिलोली मतदारसंघात असला तरी माझं खरं बालपण आणि खरं आयुष्याची सुरुवात मुखेडमधून झालेली आहे. मी 10वीपर्यंतचं शिक्षण वसंतनगर कोटग्याळ आश्रमशाळेत शिकलेलं आहे. माझ्या जीवनाची बांधणी हे मुखेडमधून झालेली आहे. 1, 2 नाही 5,000 माझे मित्र मुखेडमध्ये आहेत. माझ्या आयुष्याच्या 7वीपासून असेल 4थीपासून असेल मी एकाही मित्राला सोडलेलो नाही आहे. आज महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये आम्ही कमीत कमी 400 अधिकारी आहोत. त्यापैकी मुखेड कंधारचे तर 10-15 आहेत. म्हणून मुखेडमध्ये मी गेले 40 वर्ष यांच्या सुखदुःखामध्ये, यांच्या चांगल्या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये, यांचे उत्कर्षाचे गोष्टी असतील, ह्या सगळ्यात मी सहभाग घेतलेला आहे आणि मुखेडबद्दल एक माझं विशेष नातं आहे. म्हणून मुखेडमधून मी हे काम करण्याचं ठरवलं आणि मुखेडमधून भारतीय जनता पार्टीची खूप मोठी फळी माझ्या पाठीशी आहे, शिवसेनेची पूर्ण फळी माझ्या पाठीशी आहे, राष्ट्रवादीचे लोक माझ्या पाठीशी आहेत, काँग्रेसचे लोक माझ्या पाठीशी आहेत. एवढंच नाहीत तर विविध चळवळीतील शेतकरी संघटनेचे लोक माझ्या पाठीशी आहेत. एक चांगलं वातावरण, लोकांचा सहभाग माझ्या पाठीशी आहे. वास्तविक नायगावचा माझा असा कुठला काही संपर्क नाही आहे, म्हणून नायगावमधून मी मागण्याचा काही प्रश्नच नाही आहे.